सन्माननीय जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर विखे पाटील साहेब, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। सन्माननीय राहुलजी कुल, सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मकरंद आबा पाटील, हर्षवर्धन भाऊ पाटील, सन्माननीय विजय बापू शिवतारे, नरहरी झळवा साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले, अशोकजी उईके, सन्माननीय शंभूराजे देसाई, सन्माननीय मकरंद आबा पाटील, सन्माननीय दत्तात्रय मामा, सन्माननीय मंगल प्रभातजी लोढ़ा, सन्माननीय श्रीमान प्रफुल्ल भाई पटेल, सन्माननीय जयकुमार जी गोरे, सन्माननीय संजय जी राठौर साहेब, सन्माननीय राजेंद्र जी गवई साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील, अमित जी कल्याणी उद्योजक, सन्माननीय खासदार श्रीकांत जी शिंदे, सन्माननीय निवेदिता माने, आदरणीय माजी मंत्री राजेश जी टोपे साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आदरणीय खासदार संजय दीना पाटील, आदरणीय आमदार सचिन जी आहिर, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। मेघनाताई बोर्डीकर, ओके, त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहेत। त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे। त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोक शस्त्र होणार आहे। त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये शोक शस्त्र होणार आहे। त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे।
सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका. कुणीही आपली जागा सोडायची नाही, ही नम्र विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे जागेवर बसून राहायचं. आता जे मान्यवर या ठिकाणी उभे ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर आपण शोक शस्त्र कवायत होणार आहे. Chief Secretary on the behalf of Maharashtra government. इथे उभे राहिलेले प्लीज जागेवर बसून घ्या. प्लीज प्लीज हात जोडून नम्र विनंती आहे. काल सकाळपासून आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्या आहेत आणि त्यामुळे प्लीज सगळे